मध्ये आपलं स्वागत आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय कुणाल बाबा रोहिदास पाटील यांच्या प्रचारार्थ मालेगाव येथील अमय लॉन्स येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, RPI गवई गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कवाटे गट व मित्र पक्ष यांचा निर्धार मेळावा संपन्न। त्यापैकी बरेचसे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत। माननीय पवनदादा ठाकरे, माननीय श्री रोहिदासजी पाटील, राजेसाहेब रोहिदासजी पाटील, माननीय आमदार पंकजभाऊ भुजबळ, माननीय राजेश भांबरे, माननीय RK बच्छा, माननीय अरुण अण्णा देवरे, माननीय शांताराम लाठर, आमदार धनराज महाले, माननीय आमदार कुणाल बाबा पाटील, माननीय डॉक्टर अजय बाबा हिले पाटील, माननीय आमदार पंकजभाऊ भुजबळ साहेब यांचं आणि लोकशाही संसदीय पद्धत योग्य मार्गावर येण्यासाठी आम्हा सर्वांना गरज आहे एक कणखर बनवण्याची, एक निर्धार करण्याची की जो निर्धार असेल तळागाळातील प्रत्येक माणसाचा, तरुणांच्या सळसळत्या रक्ताचा, तसेच अनुभव संपन्न विचारांचा, या सगळ्यांना एका संघटनात्मक साच्यात बांधण्यासाठी आज आपण सर्वजण इथे निर्धार मेळाव्यात उपस्थित झालेलो आहोत। आदरणीय आदोयाबा हिरे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य आदरणीय नितीनदादा पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊसाहेबजी गर्दे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आदरणीय संदीपभाऊ पवार, त्याचप्रमाणे विशाखाचे माजी चेअरमन आदरणीय भाऊ बसा, राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष आदरणीय अरुणिमाजी देवरे, आदरणीय दत्तबापू निकम, गोरकर, परमांना, युवराजजी मुलाई, सुग्रामजी दुबार, दारासिंग अण्णा, नंदूकाका शिरोळे, दीपक भाऊ, पेरणार, त्याप्रमाणे आदरणीय व्यासपीठ आणि निर्धार मेळाव्यासाठी जमलेले, आबांवर प्रेम करत असलेले, त्याप्रमाणे हिरे परिवारावर प्रेम करत असलेले पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय कुणाल बाबा या दोघांना आपल्याला निवडून आणण्यासाठी ही सभा घेतली आहे आणि आबांनी आदेश दिल्यामुळे ही सभा, प्रसाद बाबूंनी आदेश दिल्यामुळे ही सभा आज फार मोठ्या प्रमाणात झाली। मधुभाऊसाहेब नेहमी म्हणायचे, मालेगावला काँग्रेसचा पत्ता नाही, आमचाला पत्ता नाही, अरे भाऊसाहेब थांब जरा वेळ येऊ दे, कारण वेळ आल्याचे पुढच्या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य माननीय पंकजभाऊ भुजबळ, मराठा विद्याप्रसारक समाजसेवा संस्थेचे संचालक डॉक्टर जयंत पवार, माजी संचालक RK अण्णा बच्छा, नितीन पवार, आदरणीय प्रसाद बापू, अरुण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनोद शेलार, आमच्या तालुक्याचे तरुण आणि घडामोडीचे नेते संदीप पवार, लोकसभेच्या एका निवडणुकीत जवाहरलाल नेहरूंपेक्षा अधिक मतं एका खानदेशाच्या शेतकऱ्याच्या पोराने मिळवले
आणि या देशाचे पंतप्रधान, त्या काळाचे पहिले पंतप्रधान हे उभे राहिले आणि त्यांनी विचारलं हू इज कुणाल पाटील. कुणाल बाबा या ठिकाणी ही जी सगळी मंडळी इथे आलेली आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजून इतर साऱ्या समविचारी पक्षाची जी काही कार्यकर्ते आहेत, ही अनेक वादळं नाही आली तरी त्या वादळामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी कधी मनाचा भीत सोडला नाही, स्वतः खंबीरपणे उभे राहिले. ही कार्यकर्ते पुन्हा एकदा मनाचा संकल्प करून उभे राहिले की गिरनार, तापी आणि मोसमच्या खोऱ्यामधून पुन्हा एकदा दिल्लीमध्ये एक आवाज आमचा गरजावा आणि कुणाल पाटीलच्या रूपाने पुन्हा एकदा ते वैभव आम्ही सारेजण मिळून प्राप्त करून देण्यासाठी लढणारे हे जे काही लढवय्ये या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना मी मनापासून मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. आपल्याला जी उमेदवारी मिळाली ती सांगितलं जातं की आपण राहुलजींसोबत जे काही संवाद लोकांची, जनतेची त्या दिवशी साधला आणि तुमच्या वक्तृत्वाने राहुल गांधींसारखा एक तरुण या देशाचं भविष्य जे प्रभावित झालं, मला मनापासून त्यावेळेला आनंद झाला की अतिशय लहान वयामध्ये कुठं काय बोलावं, कसं बोलावं आणि कशा पद्धतीने आपण आपली मतं मांडून घ्यावी आणि एखाद्याला त्या स्वरूपामध्ये कन्व्हिन्स करावं आणि चांगल्या बोलण्याने काय घडू शकतं हे तुमच्या खासदाराच्या रूपाने आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी जाणवलं. अशी तरुण उमेदवार, कारण आता पवन दादा म्हटले ताकद दादा तुमची आहे, त्याला काही कोणी मान्य करत नाही, अमान्य करण्यासारखी नाही. आमच्याही ताकदीत फार नसल्या तरी मिठा इतक्या तरी आहे. कोणा अंगात चव आणायची, कोणाचं भेदभाव करायचा हे मात्र आमचा आम्ही थोडंफार करतो. आज बाबाने खरं चालवलेलं आहे आणि आपला सगळा मजा बाबाला खरंच जाणार. त्याच्यामुळे आताच आपण वावर करून घेऊ, नंतरचं पुढच्या वावरचं काय करायचं पाहू. तुम्ही माझं कोणी करू नका, तुमचं वावर पुढच्या दिवसांनी. आपल्याला हा जो प्रश्न आहे, कोण जाता हा भाग निराळा आहे. मी लहानसा छोटासा कार्यकर्ता आहे, कारण जी समाजाची व्यवस्था आपण सगळेजण बघतो आहोत, बरंच काहीतरी वेगवेगळं आपल्या सगळ्यांच्या समोर येतं आणि आपल्या डोक्यावरती आदळलं. आपल्याला प्रश्न पडून जातो, नेमकं करायचं तरी काय राहणार. निवडणूक आपल्याला कशा याच्यावरती लढायची. आज या देशामध्ये जर सगळ्यात वाईट अवस्था जर कोणाची असेल तर ती या देशातल्या शेतकऱ्याची आहे. कर्जमाफी मागितली तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, पूर्वी आपल्याकडे जे काढणारे त्या साईडचे टरबूज यायचे, आता गेल्या भारतामध्ये तर 2-3 वर्षापूर्वी ते टरबूज एवढं देतं, ते टरबूज बी लागून गेलं. म्हणजे हे टरबूज छोटं होऊन गेलं आणि हे आपल्याला मुख्यमंत्री सांगतात की शेतकरी मरणार नाही त्याची काय गॅरंटी द्या, आत्महत्या करणार नाही काय गॅरंटी द्या. एवढी थट्टा, एवढं अवमान शेतकऱ्याचा नरेंद्र मोदी साहेब देश के 70 साल में कधी नाही. कारण आता काय जे होतं ना ते 70 वर्षात पहिल्यांदाच झालं. आजची ही सभा 70 साल पहिले मुंबई ते दिल्लीपर्यंतचा 4 लेन
70 सालात कधी घडलाच नाही. लाईट कधी वालीच नाही, TV कधी आपल्याकडे आलाच नाही. जे काय आलं आहे ते सगळं या 2-4 वर्षामध्ये आलेलं आहे. बाकी रात्री काहीच नाही. तुमचा बापदादा आपला बापदादा काहीच कर्तृत्व नव्हता. या स्थानातून टपकणार आणि पुढे आम्हाला आवाज करून मोकळी होऊन गेली. ते काय बरं तरुण म्हणतो आम्हाला रोजगार द्या. रेल्वेची भरती झाली. रेल्वेच्या भरतीमध्ये जे काय अर्ज मागवले गेले त्या अर्ज मागवल्या गेल्यानंतर तिथं 2,80,00,000 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. सरकार म्हणतं बेरोजगारी नाही आहे. ज्या वेळेला जातात तो म्हणतो स्किल इंडिया. अरे बापरे, इथं तर नोकरी नाही. 2,80,00,000 मुलं अर्धा करतात रेल्वे भरतीमध्ये. त्यामध्ये 3,742 पोरं हे PhD झालेले डॉक्टरेट. आणि ते कारकुनाच्या शिपायाच्या ते यासाठी IIT झालेले विद्यार्थी, इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी त्या जागेसाठी अर्ज करतात. नरेंद्र मोदीजी देश का दुर्भाग्य 70 साल में इसके पहले हमने कभी नहीं देखा. देश का तरुण म्हणतो ना मैं चाय वाला हूँ ना चौकीदार हूँ, पर चोरों के राज में मैं बेरोजगार हूँ. जेव्हा कोणी विचारायला गेला त्याला 10 जेलमध्ये. उत्तर प्रदेशचा चंद्रशेखर रावत 1 वर्ष जेलमध्ये आहे. हार्दिक पटेल राष्ट्रद्रोही, कन्हैया कुमार देशद्रोही. म्हणजे हे जे कोण गेले, जे विचारायला गेले त्याच्या सगळ्यांना आला की जेलमध्ये घाला. ही जमानकारी म्हणजे प्रश्न विचारायचे हा प्रश्नच नाही. तुम्ही विचारायला गेला बरोबर आहे का? नोटबंदी किती नोटा आल्या अजून मोजल्याच नाही. ओ बापरे. मग किती बोगस नोटा होत्या त्याचा कुठलाही पत्ता नाही अजून त्या मोजायची त्याची संख्या माहिती नाही. या देशात तरुणांची बेरोजगारांची संख्या किती सर्वे रिपोर्ट आला तर तो असं सांगतो की देशाच्या स्वातंत्र्य मिळालेल्यापासून आतापर्यंत जी काय बेरोजगारांची संख्या होती त्यापेक्षा सगळ्यात अधिक दुप्पट आणि सर्वात वाईट अवस्था आताच्या या सगळ्या 2018-19च्या काळामध्ये आहे. किती उद्योग बंद पडले याची संख्या नाही. काही विचारायला गेलं सांगायला गेलं देखो आपल्याची किंमत विचारली तर देखो यांना या देशाची सुरक्षेची कल्पना नाही. आणि येऊन जाऊन सांगायचं मित्र आणि हळूच बोलायचं मूर्ख. म्हणून नव्याने देश उभा करण्यासाठी, नव्याने राज्य उभं करण्यासाठी, नव्याने तुमचं आणि आमच्या भविष्याचं आणि इतिहासाचं स्वप्न पाहणारे आदरणीय पवार साहेबांसाठी पुन्हा एकदा आपण या निवडणुकीला मला बसून खंबीरपणे एकत्र येऊ आणि हा संकल्प या ठिकाणी करू. काहीही झालं तरी कुणाल बाबा दिल्ली दूर नाही हा संकल्प आपण या ठिकाणी करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या आजोबांचा, वडिलांचा आणि संबंध या कुटुंबाचा वारसा याचा सर्व विचार करता योग्य ठिकाणी उमेदवारी दिली गेली याच्याविषयी तुमच्या आमच्या कोणाच्याही मनात अजिबात शंका नाही. उमेदवार अतिशय योग्य निवडला. दाजी साहेबांना उमेदवारी मिळून होत होती, परंतु कुणाल बाबा हे एकदा आपल्याला साथीला मिळाले की यांची साथ आपल्याला जास्त काळापर्यंत राजकारणात मिळेल. म्हणून असा तरुण साथीदार योग्य वेळी हाताशी मिळाला पाहिजे. म्हणून कॅच नेम जंग असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, कॅच नेम जंग, तसं कुणाल बाबाला राहुल गांधीने निवडलं. आणि मित्र तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, या निवडणुकीत यश मिळवून आणलं कुणाल बाबासाठी. तर तुम्हाला खात्रीला एक सांगतो माधवराव की या निवडणुकीत धुळ्यातला काँग्रेसचा खासदार हा केंद्राच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचा मंत्री असेल.
आणि राहुल गांधींच्या मांडीला मांडी घालून हा फसल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. आणि त्यामुळं ही निवडणूक अतिशय महत्वाची. मागील खासदारांनी काय केलं हे मी सांगायला नको, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळं सांगितलं. एवढी महत्वाची जागा मिळून आपल्या स्वतःच्या पदाचा फायदा सर्वसामान्यांसाठी मतदारांसाठी ज्यांच्या मतावरती आपण निवडून गेलो त्यांना झाला पाहिजे. परंतु तो गेल्या काही 5 वर्षाच्या काळात झाल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही. किंबहुना या मतदारसंघाची नव्हे तर तफत उत्तर महाराष्ट्राची ही कुत्तातोड झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. दामोअण्णा मी खास करून बाबांना सांगतो, निवडून गेल्यानंतर पहिलं काम करा की हा 30 सदस्यीय जो करार झालेला आहे पश्चिम वाहिन्या पूर्व वाहिन्या वळवण्याच्या बाबतीत गुजरात महाराष्ट्र आणि केंद्र हा जो करार महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि खास करून गिरणा आणि पांढरा याच्या कॅचमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनातून म्हणजे तब्बल जवळपास 3/4 उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अन्यायकारक झालेला हा करार पहिल्यांदा रद्द करण्यासाठी तुम्ही निवडून गेल्यानंतर पावलं उचला आणि हे पश्चिम वाहिन्यांचं पाणी हे हक्काचं पाणी हे कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या या पांढरा आणि गिरनार खोऱ्यामध्ये आणण्यासाठी आपण भगीरथ बना अशी अपेक्षा मी आपल्याकडनं करतो. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. दुष्काळानं आम्ही होरपळून जातो, वारंवार दुष्काळ. हे जे आपलं पांढरा किंवा गिरनारचं खोरं आहे यात पर्जन्यछायेचा प्रदेश फार मोठा आहे, मालमत्ता मोठा आहे आणि त्यामुळे मुळातच पाण्याचं प्रमाण कमी आहे. तिथे पाणी शिरपवण्याची फारशी व्यवस्था नाही, तशा प्रकारची सॉईल नाही, तशा प्रकारची जमीन नाही, माती नाही आणि त्यामुळे देवजन भाऊ आपल्याला हे पाणी कुठल्याही परिस्थितीत गुजरातला जाऊ द्यायचं नाही. हे पाणी आपल्याला महाराष्ट्रासाठी टिकवून द्यायचं आहे आणि जो करार झाला आहे तो अन्यायकारक करार हा थांबला पाहिजे. यासाठी कुणाल बाबांनी शब्द द्यावा आणि प्रयत्न करावे. मला खात्री आहे काँग्रेसचं सरकार या गोष्टीत प्रामुख्याने निर्णय घेईल आणि हा झालेला चुकीचा करार हा रद्द करण्यात येईल. भुजबळ साहेबांनी वारंवार या प्रश्नाविषयी जेलमध्ये असताना सुद्धा आवाज उठवलेला आहे. त्यांचंही फार मोठं क्रेडिट या प्रश्नाचा जसाच लावण्यासाठी आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करू तर आपण एवढ्या बहुसंख्येने या इथं उपस्थित राहिला मला खरोखरच आनंद वाटतो की इतका वेळ होऊन सुद्धा जे आहे आपलं जे हिरेबाबूचं तुमचं प्रेम जे आहे ते निश्चितपणे दिसून येतं. एवढं प्रेम जे आहे ही व्यक्ती करू शकते की खरोखरच जे आहे आर्थिक केलेले व्यक्ती जे आहे त्यांना मानतात. मी हे सांगतो की हिरच कुटुंबियांचं जे आहे योगदान या जिल्ह्यासाठी मोठं राहिलेलंच आहे. मी काही सांगायची गरज नाही. ते तर इतिहासच सांगतो आहे. इथं असो नाशिकमध्ये असो मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांचं योगदान आपल्याला इथं लाभलेलं आहे. विविध क्षेत्रामध्ये लाभलेलं आहे. त्यांनी जे काही संस्था काढलेल्या आहेत त्या माध्यमातून लाभलेलं आहे आणि त्याच्यातनं जे आहे मी म्हणेन की त्याच्या माध्यमातून किती जणांना तरी नोकऱ्या लागलेल्या आहेत. नाही तर आजचे बघा 2014मध्ये सगळ्यांनी जे आहे एक त्यावेळेला काही ते टी व्हीवर ॲड यायच्या SMS यायचे आणि तेव्हा काय अक्षय दिन आएंगे अक्षय दिन आएंगे सगळेजण म्हणायचे अरे वा काय हे बात. मी पण जायचो ना त्यावेळेला इलेक्शनला तर त्यावेळेला टी व्हीवर लागायचं आणि आपल्याच कार्यकर्त्यांच्या घरामध्ये तर लहान मुलगा बाहेर असेल तर ते टी व्हीवर लागलं तर पळत आतमध्ये यायचा आणि ते लागायची ती अक्षय ते काही संवाद साधायचा आणि तरुण मंडळी सुद्धा जे म्हणायचे नाही याच्यामध्ये काहीतरी नाविन्य आहे आणि काहीतरी हे नवीन करून दाखवतील ती जी आहे विचार त्यावेळेला प्रकट केली. कारण निश्चितपणे त्यावेळेला त्यांनी एक असं
दाखवलं होतं. काय दाखवलं होतं? काय दाखवलं होतं त्यावेळेस की तरुणांना जो आहे नोकऱ्या मिळतात. प्रत्येक त्याच्या खात्यामध्ये जे आहे 15 लाख रुपये जे आहे पडणार. गॅसची जे भाव वाढ आहे त्यावेळेला 2014ला गॅसची किंमत होती ते 350 रुपये. त्यावेळेला ते सिलेंडर घेऊन बसायचे ते स्ट्रीटवर सगळ्यांच बघितलं मी तर ते सिलेंडर घेऊन बसायचे आणि काय म्हणायचे की बघा काय कुठे नेऊन ठेवला. त्यावेळेला एक दुसरे ते जाहिरात झाली कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आज मला वाटतं आपल्याला ही विचारायची गरज पडते की कुठे नेऊन ठेवलाय हा देश माझा. कमी झाली का त्या गॅस सिलेंडरची किंमत? नाही. 350 वरून जे आहे 900 वर आणून ठेवतो. पेट्रोलचे भाव कमी झाले का त्यावेळेला 38 ते 40 रुपये होते. झाली का कमी? काय ते आंदोलन असायचं का रे. आज काय किंमत आहे त्या पेट्रोलची? 80 रुपयाचा 80 रुपये जवळजवळ म्हणजे 2 पॉईंट नाही 3 पट एवढं महत्वाचे आहे. काय पराक्रम केलं. कमी तर त्यांना सोडाच पण याचा उच्चांक काय केला. जगामध्ये पेट्रोलचे भाव कमी होत आहेत आणि फक्त भारत देशातच असं आहे की भाव चढत आहे. तर म्हणजे आज ते बरोबर आपण त्याने राष्ट्राध्यक्ष आज आहे एप्रिल ते काही सगळीकडे लोक साजरा करतात. कारण त्या आज जे आहे दुसऱ्यांना जे आहे दूध थापा देण्याचा जो आहे दिवस आणि हा लागू निश्चितपणे या सरकारला भाजप शिवसेनेच्या सरकारला हा निश्चितपणे हा जो आहे आजचा दिवस मी म्हणेन की त्यांनी जो मोठ्या प्रमाणात साजरा करावा ही जी आहे सर्वांची इच्छा. काय केली या आपल्या नाशिक जिल्ह्याचं बघा भुजबळ साहेबांनी त्यावेळेस सातत्याने मागणी केली की जे आहे आपलं जे पाणी आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. त्याच्यावर आपला हक्क आहे. नियमाने आपला हक्क आहे. तो जो आहे हक्क गुजरातला देऊ नये. प्रकाश बाबूंनी आता सांगितलं की सातत्याने त्यांनी मागणी केली ते बरोबर आहे. आधीच्या मी सांगितलं की हे सरकारने भाजप शिवसेनेचं काय करतं. जो कोणी देशाच्या विरोधात जो आहे उभा राहील त्याला जेलमध्ये टाकण्याचं काय. हार्दिक पटेल असो बाकीची नाव आपण का मनमानी काम करण्याचं जे आहे या सरकारने ठरवलं. भाजप शिवसेनेचं सरकार जे आहे ते मनमानी काम. गुजरातला पाणी पाहिजे म्हणून जे आहे सातत्याने त्याच्यावर म्हणत होती. अडथळा कोण असेल तर भुजबळ साहेब आहेत. त्यामुळे जे आहे त्यांच्यावर सुद्धा जे आहे आज हा प्रसंग उडवला आणि त्याच्या जेलमध्ये जे आहे टाकण्याचं कारस्थान काय प्रकारचं राजकारण हा विचार आपण करणार की नाही. त्यावेळेला आणि एक गोष्ट मला वाटतं 2014ला माननीय पंतप्रधान साहेब गोव्याला झाले होते. काय सांगितलं होतं आपल्या सर्वांना? आठवतं काहीतरी दिलं होतं. कांद्या संदर्भातच त्यांनी वाक्यता केली. म्हणे मित्र काय म्हणाले की हम भी प्याज खाते हैं. आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ढवळे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पवाडे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व विविध पक्षांच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या प्रचंड अशा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने या मेळाव्याला जे
सन्माननीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपल्या सर्वांचे आवडते धुळे लोकसभा क्षेत्रामध्ये युवा नेते माननीय बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आणि ज्यांनी आपल्याला सुयोग्य असं मार्गदर्शन केलं ते सन्माननीय प्रसाददादा प्रसादबाबू भिले, सन्माननीय राजेंद्रजी भोसले, सर्वच व्यासपीठावरती विराजमान असलेले मुलामुलाचे नेतेमंडळी ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आपल्याला भरपूर हसवलं ते आमच्या सर्वांचे आवडते माननीय मधुकर भाऊसाहेब शिगाडे, उपस्थित व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेमंडळी, माझ्यासमोर मोठ्या संख्येने जमलेले आणि मालेगाव ग्रामीण या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामधून या ठिकाणी आलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, हातवाय आबावरती प्रसाद आबावरती प्रेम करणारे सर्व त्यांचे मुलाचे सर्व कार्यकर्ते, तुम्हाला आवाज आवाज येत आहे काय दिलं या ठिकाणी सर्व उपस्थित कार्यकर्ते, मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या भगिनी, सर्व मित्र, बांधव आणि अत्यंत प्रचंड अशा या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सुरुवात करतो. 29 तारखेला होणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीची सुरुवात झाली पाहिजे आणि कुठेतरी सुरुवात होऊन कार्यकर्त्यांशी संवाद झाला पाहिजे. त्या निमित्ताने गेल्या 5-6 दिवसापासून आम्ही या मेळाव्याला सुरुवात केली. धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव शहर, सटाणा असे सर्व मेळावे संपत आज मालेगाव ग्रामीणचा आपला हा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि खरंच आपण सर्वांनी इतका मोठा प्रतिसाद या मेळाव्याला दिला आहे आणि प्रचंड संख्येने आपण सर्वजण आशीर्वाद द्यायला या ठिकाणी उपस्थित झाला, याचा खरंच मला मनापासून आनंद होतो. या ठिकाणी चुडामण अण्णांच्या नावाचा उल्लेख झाला, भाऊसाहेब भिलेंच्या नावाचा उल्लेख झाला, सर्व जुन्या जाणत्या नेतेमंडळींच्या नावाचा उल्लेख झाला. मला चांगलं आठवतं चुडामण अण्णांचं आत्मचरित्र मी बऱ्याचदा वाचतो. चुडामण अण्णांच्या आत्मचरित्रामध्ये बरेचसे किस्से त्यांनी फार बारीकपणे लिहून ठेवले आणि त्याच्यामध्ये जे वाचताना माझ्या लक्षात येतं ते चुडामण अण्णांचं आणि भाऊसाहेब भिलेंची फार जीवलग मैत्री होती. फार जवळचे मित्र हे दोघं होते आणि हे दोघं जवळचे मित्र नंतर नात्यामध्ये रूपांतरित झाले आणि मग हे नातं बरेच वर्ष अनेक वर्ष त्यांनी लोकांनी टिकवलं आणि मग पुढे हे सर्व त्याचा प्रसार वाढत गेला. आजच्या या लोकसभेच्या उमेदवारीच्या निमित्ताने भाऊसाहेबांनी सांगितलं की अचानक भयानक ही माझी उमेदवारी झाली आहे, परंतु मला असं वाटतं की नियतीच्या मनामध्ये काही ना काहीतरी असतं म्हणून या गोष्टी घडत असतात आणि नियती ही गोष्टी करत असताना काही ना काहीतरी संयोग त्या ठिकाणी असतात. कुठे ना कुठेतरी हे आमच्या चुडामण अण्णांच्या कुटुंबाचं आणि हिरे कुटुंबाचं हे जे जुनं नातं आहे हे पुन्हा एकदा जवळ आलं पाहिजे आणि हे दोघं कुटुंब जवळ येऊन त्या ठिकाणी कुठेतरी मोठं उभं राहिलं पाहिजे हे नियतीच्या मनामध्ये असावं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी खरं तर लोकसभा लढाईचा निर्णय जेव्हा माझा नव्हता तेव्हा दाजीसाहेब लढणार असा सगळा तो विषय चालला होता आणि लोकसभेच्या निवडणुकीला जेव्हा मला आग्रह झाला मी उमेदवारी करता होकार केला आणि ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर मी अगोदर आबांना फोन केला आणि मी आबांना सांगितलं की आबा मला भेटायला यायचं आहे. योगायोगाने मी याच परिसरामध्ये या भागामध्ये होतो आणि मी अगोदर आबांकडे गेलो आणि आबांना मी सांगितलं की आबा असं असं झालं आहे आणि उमेदवारी काँग्रेस पक्ष मला देत आहे आणि मला उभं करत आहे लोकसभेला काय केलं पाहिजे. अगोदर आबांनी मला सांगितलं एका शब्दामध्ये विचार न करता सांगितलं की कुणाल बाबा तुम्ही धडा, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमध्ये खंबीरपणे होत राहू, एका शब्दावर आणि त्या मिनिटाला मला लक्षामध्ये आलं की हा अत्यंत ताकदीचा नेता, हा तरुणांच्या मनावरती राज्य करणारा जो नेता आहे हा मनाने सुद्धा तेवढाच मोठा आहे, याचं हृदय सुद्धा तेवढंच मोठं आहे. मी काय म्हणता लक्षात
आणि त्यामुळे प्रसाद बापू असतील, भोसले साहेब असतील, आबा असतील, ही सर्वच व्यासपीठावरती उपस्थित असलेली मंडळी, पवारसाहेब असतील, आमचे मामा असतील, या सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आज उमेदवारी करण्याकरता ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने येणारा काळ असा फार सोपा नाही. आणि एकंदर जे वातावरण आपण सगळीकडे बघतोय, गेल्या 5 वर्षामध्ये या भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारचे कृत्य केले, ज्या प्रकारे या लोकांनी दाबून टाकण्याचं काम केलं, जे आमच्या विषयी चांगलं बोलतील, जे आमच्याबरोबर राहतील, तीच मंडळी आम्ही मदत करू आणि जे आमच्याबरोबर चांगलं बोलणार नाही की आमच्या विरोधामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, विरोधात बोलतील, त्या लोकांना आम्ही धडक भविष्य दाखवून दादागिरी करून त्यांना आम्ही दाबून टाकू. आम्ही ईडीचा वापर करू, CBIचा वापर करू, इन्कम टॅक्सचा वापर करू, परंतु आम्ही आमच्या विरोधात त्यांना शांत पोहोचून देणार नाही, अशा प्रकारची भूमिका या लोकांनी. आणि दादागिरीच्या माध्यमातून या ठिकाणी पंकज भाऊ होते, पंकज भाऊ सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलं, पण पंकज भाऊंना याचा चांगला अनुभव त्या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे की ज्या ज्या लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी दाबायचं काम यांनी केलेलं आहे. आता मित्रांनो वेळ आपली आलेली आहे. आता गेले 5 वर्षांनी यांनी आपल्याला दाबून ठेवलेलं होतं. आता यांना दाखवून द्यायचं की ही जनता आता तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आता भारतीय जनता पक्षाला दाबून टाकण्याचं काम आपल्याला सर्वांना या भागावर करायचं. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही विनंती करायला आपल्याला आलेलो आहोत. अत्यंत वेगळ्या वातावरणामध्ये ही निवडणूक आता सुरू झाली आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघामधून मागच्या विधानसभेला उभं राहिलो होतो आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये मोदींची लाट असताना सुद्धा तिथल्या आमच्या मतदारांनी 48,000 लोकांना निवडून जे जे शब्द मी त्या ठिकाणी विधानसभेवर दिले होते, ज्या ज्या गोष्टी मी लोकांना सांगितल्या होत्या, मी माझ्या प्रत्येक विधानसभेच्या भाषणामध्ये लोकांना सांगत होतो की जे काम मी मनामध्ये घेईल ते तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून ते भविष्यामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम असं वाटतं की जो आशीर्वाद आपल्या समाजाच्या रूपाने मला मिळतोय, अगोदर आवांच्या आणि या संपूर्ण व्यासपीठावरच्या लोकांच्या मला मिळतोय, या आशीर्वादाच्या रूपाने नक्कीच की भविष्यातील लढाई फार चांगली होणार आहे. आणि एक गोष्ट मला माहिती आहे की मागच्या 2 निवडणुकांनी बघतोय, मालेगाव ग्रामीणमधली व्यासपीठावरची ही मंडळी ज्या बाजूला असते त्या बाजूला विजय हा निश्चित असतो. त्याच्यावर मागच्या वेळी आम्ही नव्हतो तुमच्याबरोबर, आम्ही अजिबात नव्हतो. पवन दादा म्हणे या भांडण नको दादा आजोबा जड होता म्हणे तरी सुद्धा गावामध्ये होतो आम्ही चांगलं पाण्याला परंतु आताची लढाई तशी फार व्यवस्थित होणार आहे. फक्त आता या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे. तुम्हाला जास्त वेळ मी बोलणार नाही, परंतु विनंती माझी अशी असणार की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी अनेक अडचणी आहेत. आपण अनेक गोष्टी भविष्यामध्ये करून घ्यायच्या. गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्या मागच्या 5 वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायसारख्या अपेक्षित होत्या, पण ते झाल्या नाही. आज भरपूर सिंचनाचे प्रश्न आपल्याला सोडून घेतले पाहिजे. आज शेतीला प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे, हे काम आपण केलं पाहिजे. आपल्या शेतीला चांगला भाव कसा मिळू शकेल हा प्रयत्न आपल्या भविष्यामध्ये केला पाहिजे. आपल्या एरियामध्ये चांगले प्रकल्प कसे येतील हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आज जो रोजगाराचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, त्या रोजगारावरती आपल्याला चांगले रोजगार कसे निर्माण करता येतील तो प्रयत्न आपल्याला करावा लागणार. आणि हे सर्व करत असताना आज या ठिकाणी बापूंनी विषय काढला नारपारच्या योजनेचा. या ठिकाणी शब्द देतो बापू तुम्हाला मी सिंचनाच्या विषयावरती फार मोठं काम धुळे ग्रामीणमध्ये मी करतोय. येणाऱ्या काळामध्ये ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये माझा पहिला फोकस हा सिंचनावरती आणि शेतीच्या पाण्यावरतीच असणार आहे. आणि राहिला विषय नारपारचं पाणी आम्ही अजिबात दुसऱ्याला जाऊ देणार नाही. आणि नारपारचं पाणी हे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्येच पुरवायचं काम आम्ही करू हा महाराष्ट्र. अनेक वेळा प्रशांत दादाची चर्चा झाली. प्रशांत दादाचा फार मोठा अभ्यास नारपारच्या विषयावरती, प्रसाद बापूंचा अभ्यास नारपारच्या विषयावरती. ज्या ज्या लोकांची मदत मला घ्यावी लागेल त्या त्या लोकांची मदत या विषयावरती आम्ही घेऊ. ते आपल्या पक्षातील असो की दुसऱ्या पक्षाचे असो, परंतु त्यांच्या मदतीने येणाऱ्या काळामध्ये या सिंचनामध्ये आपण लक्ष ठेवणार. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा विषय आपण घेतला होता. जवळपास 10 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाने दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर सुरू केलं. 5 वर्षापूर्वी त्याला मंजुरी मिळाली. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचं 1 रोड हे धुळ्याला येणार होतं आणि
सँक्शन झालं होतं, मंजूर झालं होतं. पण एक अत्यंत अप्रतिमशील खासदार त्या ठिकाणी केला आणि हा दिल्ली मुंबई कॉरिडॉरचा खूप रोड त्या ठिकाणी बंद झाला. त्याचं अधिग्रहण थांबून गेलं. आज त्या ठिकाणी औरंगाबादचा रोड सुरू होऊन गेला, परंतु आता धुळ्याचा रोड सुरू होऊ शकणार नाही. जर धुळ्याचा रोड सुरू झाला तर मला त्या ठिकाणी खात्री आहे कमीत कमी 10,000 लोकांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळणार आहे आणि ते प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये करावे लागतील. आपल्या भविष्यात प्रयत्न करावे लागतील की तुमची एमआयडीसी अजून कशी मजबूत होईल, तुमची एमआयडीसी अजून कशी सक्षम होईल, तुमच्या इथे पावरचं काम फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. ह्या पावरतून आपण ताकद कशी देऊ शकतो, त्याच्यामध्ये रोजगारची निर्मिती कशी करू शकतो, असं एक नाही तर अनेक विषय घेऊन येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. सर्वसामान्य माणसाला, घराघरातल्या माणसाला न्याय कसा मिळेल, आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाची चांगली सोय कशी होईल, आपल्या गावागावामध्ये आरोग्याच्या सुविधा या अजून चांगल्या सक्षम कशा होतील, हा प्रयत्न आपल्या भविष्यामध्ये करावा लागणार. मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देण्याकरता उभा आहे की ह्या सर्व विषयांवरती येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी काम करणार आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये अहोरात्र मेहनत करून मी प्रयत्न करून माझे दिलेले शब्द पूर्ण केलेले आहेत. पुढचे 5 वर्ष धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 100% माझा वेळ देऊन दिवस रात्र काम करून हा माझा शब्द मी पूर्ण करेन हे आश्वासन देण्याकरता मला माहिती आहे. हा सर्व जे काही आमच्या दुकाने आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर, आजची निवडणूक तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर होती. येणारा काळ आपल्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या सर्व लोकांच्या तुमच्या आशीर्वादाने जेव्हा एकदा निवडून जाईल त्या आशीर्वादाचा उत्साही होण्याचं काम मी 100% करीन आणि तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. कारण की आव्हानी मागच्या वेळेस ज्या माणसाला विश्वास दाखवला होता त्या माणसाने विश्वासघात केलेला आहे. आव्हान माझ्याकडून विश्वासघात होणार नाही, हा माझा तुम्हाला सर्वांच्या समक्ष शब्द आहे. मला माहीत आहे की उमेदवाराविषयी फार काय बोलणार नाही, कारण की मला आव्हाने सांगितलं तो विषय मला घरी सोडू द्या, मी त्याला किती सोडतो. त्यामुळे आपण तुमच्यावरती विषय सोडतो आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्व मला आशीर्वाद द्या. माझ्या पाठीमागे तुम्ही पण उभे राहा. येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्या पाठीमागे त्याच पद्धतीने उभा राहील अशा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आज ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलो होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील, मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य प्रसाद बापू, सन्मान्य राजेंद्र भोसले, सन्मान्य नितीनजी पवार, मधुकर गर्दे भोसले, डॉक्टर आशिष दादा, पवनदादा ठाकरे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले कार्यकर्ते बंधू, तर भरपूर भाषणात झाली आहे आणि माझी स्वतःची सुद्धा सर्व प्रत्येक क्षमता संपली होती, त्यामुळे तुमची सुद्धा संपली असेल निश्चित जाणवतं. तर खूप वेळ मी बोलणार नाही. आणि कुणाल बाबांनी मला काम दिलं असलं की डॉक्टर बाबांच्या बाबतीमध्ये सगळं इतकं माहिती तुम्हाला द्यायची आहे तर ती देण्याच्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या गावापर्यंत मी येणार आहे. तर सगळीच माहिती आज संपण्याचं काही कारण नाही. आज या कार्यक्रमाला अध्यक्ष होण्याची संधी मला मिळाली, पण अध्यक्षपदाचं भाषण करण्याची कुठली माझी मानसिकता नाही आहे. प्रशांत अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, पण परवा रात्री अचानक त्यांना काही त्रास झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि काल संपूर्ण दिवसभर मी त्यांच्यासोबत होतो. आज सभेपुरतं मी आल्यानंतर परत नाशिकला जाणार आहे. अपूर्व भाऊ सुद्धा त्यांच्याबरोबर असल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि म्हणून मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलावं लागतं आहे. त्यावेळी निश्चितपणे खूप भाषण करावं अशी माझी मानसिकता नाही आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाला आता दादाची तर अतिशय चांगली आहे आणि लवकरच ते पुन्हा आपल्या सगळ्यांमध्ये सक्रिय होतील. या निवडणुकीला साठवलं जात असताना मागच्या निवडणुकीचं अवलोकन केल्याशिवाय निश्चितपणे आजच्या निवडणुकीत बोलता येणार. मागच्या 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक चालू असताना मी प्रशांत आणि अपूर्व तिकडे उपस्थित असताना स्वर्गीय नेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीमध्ये जाहीर केली
जाहीर केल्याच्या नंतर मुंडे साहेबांच्या खासदारांची संख्या वाढते, म्हणून त्यांनी जाहीर केलेल्या काही उमेदवार गडकरी साहेबांनी बदलून टाकले आणि उमेदवारी मिळाली नसती तर निश्चितपणे इंदूरपूरचं संपूर्ण आयुष्य आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याच्या संसदेची भूमिका पेटवली आणि म्हणून जोपर्यंत मुंडे साहेब आहेत तोपर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबरच राहायचं ही स्पष्ट मानसिकता पाहिजे आणि या मानसिकतेला डॉक्टर भामरेंना उमेदवारी मिळाली तरी त्यांचं काम करण्याच्या संसदेची भूमिका मी घेतली. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल ज्यावेळेला मालेगावमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण मेळावा घेतला, त्या मेळाव्याच्या भाषणातला ऑडिओ क्लिप माझ्याकडे आजही उपलब्ध आहे. त्या मेळाव्यामध्ये डॉक्टर भामरेंनी सांगितलं की मला ही उमेदवारी मिळाली आहे, ही आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटच्यांदा मी लोकसभा लढतोय, पण मला एवढा एक वेळा तर उद्या पुन्हा निवडून जाणार नाही, पुढच्या वेळी आपल्या गावात तुमचा प्रचार करण्यासाठी मी माघार घेईन असा एक शब्द त्यांनी दिला होता आणि तो दिल्याच्या नंतर त्यांना मंत्रीपद मिळालं आणि आता पुन्हा त्यांना उमेदवारी मिळाली आणि पुन्हा उमेदवारी मिळाली. भारतीय जनता पक्षाने नाराज दिलं नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही, माझी त्यांच्या पद्धतीने नाराज दिली, पण भारतीय जनता पक्षाकडे मी मागायला गेलो. तर जो अनुभव भारतीय जनता पक्षाकडनं आला आणि ज्या पद्धतीची वापर डॉक्टर भामरेंच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना सातत्याने 5 वर्ष मिळाली, ती मिळाल्याच्या नंतर जे लोक डॉक्टर भामरेंना निवडणुकीमध्ये निवडून देण्यासाठी प्रचाराला होते त्याच्यापैकी एकही कार्यकर्ता आज भारतीय जनता पक्षामध्ये नाही, त्याच्यापैकी एकही माणूस भारतीय जनता पक्षाच्या पदावर नाही, तेव्हाचे जिल्हा अध्यक्ष पण नाही, तेव्हाचे तालुका अध्यक्ष पण नाही आणि सगळी माणसं बदलून स्वतःची माणसं त्या ठिकाणी बसवून आणि संपूर्ण पक्षामधल्या कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचं काम डॉक्टर भामरेंच्या माध्यमातून 5 वर्ष घडत गेलं आणि मग या सगळ्या बाजूला झाल्याच्या नंतर आजच्या मागच्या 5 वर्षांपूर्वी मंडळ मोदींची लाट होती. आज सुद्धा आपल्यासमोर सगळं मोठं चित्र दाखवलं जातं, टीव्हीवरचे सगळ्या सर्वेमध्ये दाखवलं जातं की भाजपच्या खूप जागा निवडून येणार आहे आणि मग भाजपच्या खूप जागा निवडून येणार असं चित्र जेव्हा दाखवतात, एकेका मतदारसंघामध्ये 7-7, 8-8 उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागत असतात. या मतदारसंघाचं मात्र चित्र असं होतं की डॉक्टर भामरेंना उमेदवारी घ्यायची नव्हती, पक्षाला दुसरा उमेदवार शोधायचा होता, घरोघरी जाऊन पक्ष उमेदवार मिळतो का पाहत होता, प्रत्येकाला उमेदवारी देऊ पाहत होता, पण डॉक्टर भामरेंनी भाजपच्या उमेदवारी इतकं वातावरण या ठिकाणी निर्माण करून ठेवलं, इतका असंतोष निर्माण करून ठेवला की या मतदारसंघात भामरे व्यतिरिक्त एकही माणूस भाजपचं तिकीट घ्यायलाच तयार होता आणि त्यामुळे डॉक्टर भामरेंना उमेदवारी मिळाली. ही निश्चितपणाची गोष्ट. मध्यंतरीचा तर काही काळ असा आला की जेव्हा भाजपला उमेदवार नाही, डॉक्टर भामरे सर्वेकडे निवडून येत नाही, ही जागा शिवसेनेला सोडण्याच्या संबंधीचा प्रस्ताव दिला गेला आणि शिवसेना प्रमुखांनी इथल्या स्थानिक मंत्र्यांना आग्रह केला की तुम्ही उमेदवारी करा. त्यांनी सांगितलं मला लोकसभेचं तिकीट देणार असेल तर मला विधानसभेला सुद्धा तुमचं तिकीट टाकू, पण मी लोकसभा घेणार नाही. इथे डॉक्टर भामरेंनी इथे खराब काम करून ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा ती उमेदवारी नाकारली आणि पुन्हा डॉक्टर भामरेंना या ठिकाणी उमेदवारी करावी लागते. नंतरच्या काळात मुंडे साहेबांनी मला सांगितलं की तुला लोकसभा विधानसभेची निवडणूक लढायची आहे. मी त्यांना सांगितलं साहेब तुमची युती आहे आणि युतीमध्ये मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचा एक सिटिंग आमदार आहे, तेव्हा तुम्ही मला उमेदवारी देऊ शकत नाही, पण युती जरी असली तरी मी नांदगावची जागा बदलून घेणार आहे आणि नांदगावमध्ये तुला विधानसभा लढायची. त्यामुळे साहेब नांदगावमध्ये विधानसभा लढायला माझ्या तालुक्यातले फक्त 3 गट आहेत, त्या ठिकाणी माझ्या मताचं गणित बसत नाही. मुंडे साहेब म्हणजे तुझी जेवढी मतं आहे तेवढी पुरेशी आहे. नांदगाव मतदारसंघामध्ये माझ्या समाजाचं मतदान मोठं आहे आणि ते 100
गोष्टी सातत्याने मोठ्या बोलल्या जातात, त्यांच्यावर